श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. मोहिनी एकादशी 2026 केवळ उपास नाही तर मनाची शुद्धी. मोहिनी एकादशीला पापमुक्ती होणारा पूजाविधी. मोहिनी एकादशी 2026 27 एप्रिल रोजी मोहिनी एकादशी आहे. हे व्रत प्रभू श्रीरामांनी तथा पांडवांनीही केले होते. जाणून घ्या व्रतलाभ आणि विधी. तर मंडळी, आपल्या मोहिनी एकादशीचे व्रत आणि व्रतलाभ या विधी जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. सोमवार 27 एप्रिल 2026 रोजी मोहिनी एकादशी आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील या एकादशीला धार्मिक दृष्टिकोनातून अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान विष्णूंनी धारण केलेल्या मोहक अवताराची कथा आपल्याला माहिती आहेच. मोहिनी एकादशीचे महत्त्वही जाणून घेऊ. तर हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला सर्वश्रेष्ठ मानले जाते, पण त्यातही मोहिनी एकादशी ही विशेष फलदायी मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी विधिवत व्रत आणि पूजन केल्याने व्यक्तीला केवळ मानसिक शांती मिळत नाही तर अनेक जन्मांच्या पापातून मुक्ती मिळते. समुद्रमंथनावेळी जेव्हा अमृत बाहेर आले तेव्हा देव आणि दानवांमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. दानव अमृत घेऊन पळून जात असताना भगवान विष्णूंनी जगाच्या कल्याणासाठी एका अत्यंत सुंदर स्त्रीचे रूप धारण केले, ज्याला मोहिनी अवतार म्हटले जाते. आपल्या मोहक रूपाने त्यांनी राक्षसांना भुरळ घातली होती आणि त्यांची दिशाभूल करून देवांना अमृत प्राशन करून दिले. ज्या तिथीला भगवंतांनी हा अवतार घेतला तीच मोहिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. तर मोहिनी एकादशीला पूजाविधी कशी करायची, व्रत कसं करायचं, तर एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि भगवान विष्णूंसमोर हात जोडून व्रत करण्याचा संकल्प करावा. कोणतेही व्रत करताना आपण संकल्प आधी करावा लागतो. तर पूजेची मांडणी कशी करायची. पूजेच्या ठिकाणी चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. भगवंतांना पिवळी फुले, तुळशीची पाने, फळे आणि धूपदीप अर्पण करावा. लक्षात ठेवा, तुळशीशिवाय विष्णूंची पूजा पूर्ण होत नाही. भगवंतांना केशरयुक्त दूध किंवा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा आणि मोहिनी एकादशीची व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी आणि शेवटी विष्णूंची आरती करावी. जागरण करावे. जागरण शक्य असल्यास रात्री विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा भजन कीर्तन करावे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी दिवशीला गरजू व्यक्तींना दान देऊन स्वतः उपवास सोडावा. त्रेयुगात प्रभू श्रीरामांनी आणि द्वारयुगातील धर्मराज युधिष्ठिराने देखील हे व्रत केले होते. हे व्रत केल्याने मनुष्यातील मोह आणि मायेचे पाश तुटतात आणि मन शुद्ध होते. आर्थिक अडथळे दूर होऊन घरामध्ये सुखसमृद्धी नांदते. अशा प्रकारे हे व्रत केले जाते. ह्या मोहिनी एकादशीचे हे महत्त्व आहे. आणि या दिवशी व्रत केल्याने आपल्या घरातील आर्थिक अडथळे दूर होऊन घरामध्ये सुखसमृद्धी येते. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. श्री स्वामी समर्थ.